बलुचिस्तान ट्रेन अपहरण वरून पाकिस्तानने भारतावर निराधार आरोप केले। हे सांगितले की या अपहरणामागे भारताचा हात आहे। भारताचा हात असता अशा मोठ्या कांडामध्ये तर महाराष्ट्र देशामध्ये अनेक प्रकरणं सहज सोडवली असते ना। आम्ही एवढं धाडस असतं तर चीनने ताब्यात घेतलेली 4000 किलोमीटर वर्ग किलोमीटर जमीन सोडवली असती। अरुणाचलमधून चीनला हुसकून लावलं असतं। अशा बऱ्याच गोष्टी करतात। हे उगाचच पाकिस्तानवाले सुद्धा हा पाकिस्तानचा अंतर्गत विषय आहे। बलुचिस्तानचा विषय हा पाकिस्तानचा अत्यंत अंतर्गत विषय आहे। त्यांनी तो अत्यंत अंतर्गत पद्धतीने सोडवायला पाहिजे। भारतामध्ये त्यांनी कोणाला खेचू नये। सर आज होळी आहे, वरळीमधील लाऊडस्पीकर काढून घेण्यात आले, मात्र दांडियाला परवानगी मिळते, होळीला परवानगी मिळत नाही। होळीला परवानगी मिळत नाहीये। त्यानंतर उद्या गणेश उत्सव येणार आहे। पीओपीच्या मूर्तींवरती बंदी आणलेली आहे। ज्या वर्षानुवर्ष ज्या आमच्या मूर्ती येत आहेत त्याच्यावरती बंदी आणलेली। हे कसलं हिंदुत्व आहे? वर्षातनं एकदा येणाऱ्या सणावर तुम्ही बंधनं आणताय। यापूर्वी असं कधी झालं नव्हतं। आमच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण खुल्या वातावरणामध्ये होतील हे तुम्ही सांगत होतात ना। मग आता काय झालं? गणपती उत्सवावर बंधन आहे, दिवाळीत फटाक्यांवर बंधन आहे, ठीक आहे, आम्हालाही माहिती आहे पर्यावरण वगैरे काय आहे ते। मग पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर गढूळ पाण्यामध्ये महाकुंभला लोकांना स्नान का करायला लावलं? तुम्हाला पर्यावरणाची इतकी काळजी आहे तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटारगंगेमध्ये लाखो कोटी रुपयांना लोकांना तुम्ही कोट्यावधी लोकांना तुम्ही का आतमध्ये डुबकी मारायला लावली? आणि महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या गोष्टी सांगता। कुछ हिंदी में है आपका? चलिए छोड़ दीजिए।